सो अभी हम लोग जा रहे हैं नाशिक. तर आता आम्ही चाललो आहे नाशिकला. 2-3 कामं आहेत ते करायला. आज आम्हाला एक फंक्शन अटेंड करायचं आहे मम्मी पप्पांना. आणि उद्या आम्ही ॲक्च्युली करणार आहोत बुद्धिस्ट लेणीचा एक व्लॉग करणार आहोत. कारण की बुद्धिस्ट लेणी आम्ही नाशिकचे स्वतः खुद्द नाशिकचे असून पण अजून बुद्धिस्ट लेणीला कधी गेलो नाही आहे. तर आज उद्या आम्ही ते एक्सप्लोअर करणार आहोत. बुद्धिस्ट लेणी, त्र्यंबकेश्वर आणि गंगा आरती अशा 3 गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि आम्ही आज न्यू रूट पकडणार आहोत. जनरली आम्ही नाशिकला खडवली मार्गे जातो. तर आज आम्ही जाणार आहोत डॅम मार्गे. आणि खूप सुंदर असा मार्ग आहे. ते तुम्हाला आता लँडस्केपमध्ये कळणारच आहे. तोपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. थँक्यू. या साईडला ही बदलापूर, आपली बदलापूरची नदी आहे. इथून पण बघा, इथून तुमच्या छान असं एक दिवस आपण इथं नदीवरची फिरली. मला वाटतं हिला बघायला, जोईला बघायला. तर आहे ना आपल्याला तुम्हाला दिसतंय माझ्या मागे त्या साईडला, एक्झॅक्टली त्या साईडला बदलापूरचं सर्वात मोठं खंडोबा मंदिर आहे. म्हणजे वन ऑफ द खंडोबा मंदिर. आणि त्या मंदिराला 585 समथिंग पायऱ्या आहेत. आणि खूप चढायला त्रास होतो. पण त्या 585 असे सापासारखे आहेत एकदम. आणि खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. तर मे बी तुम्हाला मी दाखवू शकतो की नाही, आयडिया नाही आहे मला, दिसणार की नाही. पण इकडे आपल्या मागेच आहे ते मंदिर. थोडंसं स्लो डाऊन करतो. आणि इथून बघा ते समोर मंदिर दिसतंय डोंगरावर. इथे समोर डोंगरावर तिकडे मंदिर आहे. आपण थोडं झूम करून बघूया तिकडे. ते झूम करा. रस्ता कुठे खंडोबा मंदिर प्रवेशद्वार करून असं तेही रेकॉर्ड करतो. हे बघा वरती राईटला एकदम समोरच आहे. माझ्या राईटला, म्हणजे पूर्ण राईटला बघा दिसतंय तुम्हाला. आता पूर्ण राईटला समोरच आहे एकदम खंडोबा मंदिर. पूर्ण झूम करून दाखवा. तर ते मंदिरलाही आपल्याला जायचं आहे. तिथून पूर्ण बदलापूर आपला व्ह्यू आहे खालपर्यंत. आणि खूप सुंदर बदलापूर दिसतं तिथून. एक दिवस आपण दाखवू तुम्हाला ते पण सगळ्या व्ह्यूवर्सना. आत्ता आमचे व्ह्यूवर्स एवढे नाही आहेत, फक्त आमचे फॅमिली व्ह्यूवर्सच आहेत. पण त्यांनाही आपण दाखवू बदलापूर किती खूप छान दिसत आहे. रस्ता गेला तिकडे जातो ना मंदिराकडे. हा बघा इथे ते प्रवेशद्वार आहे मंदिराचं. ही जी रिक्षा आली ना तिकडे ते प्रवेशद्वार आहे. तिथे लिहिलं असेल वरती, ते तुम्ही ते रेकॉर्ड करा. हे बघा वरती प्रवेशद्वार तिथे लिहिलं आहे बघा. ते पण खंडेराय देवस्थान मुळगाव दिसतं तुम्हाला. आणि इकडे वन ऑफ द बेस्ट वडापाव भेटतो राईट साईडला. इथे खूप असे वडापावचे दुकान आहेत. पण हे जय मल्हारमध्ये खूप सुंदर भेटतं वडापाव, चिकन थाली सगळं मेघ मल्हारमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे बारवी डॅमकडे. डॅम गेली ना मग मी पूर्णपणे जंगलाचा रस्ता आहे. आता डॅमला पाणी सोडलं आहे तर मस्त दिसतं ते. नदीच्या रोडला जायचं आहे का डॅमच्या रोडला जायचं आहे? डॅमच्या रोडने जाणार मध्ये. आता डॅम आलाय आपल्या जवळच. MIDC बारवी धरण. हे बारवी धरणचा ते इंजिनियर्स सगळ्या राहतात प्रॉब्लेम आहे. झूम करा. आता हे आपण डॅमच्या आलो आहे रस्त्याला. जर डॅमला पाणी सोडलं असेल तर खूप असं
मजा येईल बघायला ॲक्च्युली. सगळ्यांनी माझ्या राईट साईडला ते पाणीच आहे. हा तिथे जाऊन थांबणार आहे मी. इकडे बघा एवढी फास्ट चालू त्या धरणाच्या मागे पण एक दिवस जायचं आपल्याला. आता आपण आलोय धरणाच्या किती स्लो गावतात गाडी. पप्पा थांबा ना. ते कॅमेरा त्यांचा किती शार्प असतो. टर्निंग नाहीच आहे. तर आपण डॅमला पोहोचलेलो आहे आणि राईट साईडला बघा, पूर्णपणे राईट साईडला बघा, पूर्णपणे इथे लेफ्टला पाणी सोडलेलं बघा. दिसतं का पाणी सोडलेलं? लेफ्टला तुमच्या लेफ्टला बघा. ते पण कव्हर करा ना, लेफ्टला कव्हर करा. हे पाणी सोडलंय ना, बघ ना, चाललंय पाणी. आता इथून बघा, इथून राईटला घ्या, पाणी सोडलेलं आहे. हा आता बघा, दिसतंय का पाणी सोडलेलं? उतरून घ्यायचं का एक शॉट तुम्हाला? पटकन एक घेता का उतरून? जंगल असल्यामुळे, पाणी नाही, जंगल असल्यामुळे ग्रीनरी पण आहे आणि पाणी जंगल एरिया आहे. इथून बघा पाणी, राईट साईडला पाणी. अरे बघा बोलता थोडस चढण आहे ना, चढणवरती नाही थांबू शकत गाडी. काय रे, इथे खालती पण एक मोठा एक छोटासा लेक टाईप आहे. आपण तिकडे एक दिवस जाऊया लेक टाईपला. नाही आहे आता स्पॉट इकडे नाही आहे. पुढे नदी जिथे जाते त्या साईडला स्पॉट्स येतात. पण इथं पण मस्त चांगली रील बिल काढू शकतो. इथं मस्त एवढं भारी नाही. दोन्ही बाजूला जंगल आहे. लेफ्ट घेणार आहोत शहापूरसाठी, शहापूर नाशिकसाठी. ते बघा, ते आळेफाटा हा बोर्ड घ्या, शहापूर. तर आपल्याला ह्या शहापूरचा इथून जायचं आहे. शहापूर 28 किलोमीटर, 118 किलोमीटर अजून आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. आणि आपल्याला इथूनच लेफ्ट आहे, तर आपण तो लेफ्ट घेऊया. आणि राईटला हे इथे राईटला हे जे आहे ना, हा जो जंक्शन आहे, हा मुरबाडचा मेन बस डेपो आहे. पुण्याला जातो. हां, इथून. आणि हा सरळ पुण्याला पण जाईल. आळेफाटा, पुण्या, माळशेज घाट. माळशेज घाट. हो, शहापूरची नदी आहे ना. पाणी वाटतं माझ्या साईडला दिसते. एक चांगलं की आपण नाशिकला जाताना ना कसारा वगैरे झालं असतं एवढ्यात. परत रस्ता खराब आलेला आहे. शहापूर मार्ग थोडासा रस्ता खराब आहे, पण व्ह्यू एकदम चांगला आहे. या नदीला हे खूप मोठं केलं काठे नाही दिसत नाही. आपली बदलापूरची नदी खूप सुंदर दिसते. हा समृद्धी मार्ग बनतोय. हा, इथे वरती समृद्धी मार्ग बनतोय बघा. इथे टोल नाका मार्ग बनला नाही तर टोल
ये एक बार मार्क बन गया ना तो आपने यहाँ से सीधा सीधा निकलेगा तो अपन ये फटाफट क्लोज कर देंगे Take the next left onto National Highway 540